हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सुरत आलेली आहे कच्ची बांधणी घर मध्ये आणि ते तुम्ही त्यांचं कलेक्शन बघू शकता कसं छान आहे. आज परत नवीन नवीन टॉप्स वगैरे आलेले आहेत. तर मला ना ऍक्च्युली मी हा ड्रेस आहे ना, तो मी इथूनच घेतलेला आहे, तोच आज वेअर केलाय. ऍक्च्युली मला त्यांनी इन्व्हाइट केलं की परत तुम्ही एकदा या मॅडम. त्यांच्या ह्या दुकानात मी ह्या शॉपमध्ये केलेला व्हिडिओ आणि आता त्यांच्या ह्या दुसऱ्या शॉपमध्ये जायचं आहे. आणि ह्यांची स्पेशालिटी आहे इकडे साड्यांची. तर बांधणी साड्या वगैरे मिळतात त्यांच्याकडे. तर छान छान कलेक्शन आहे. त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, म्हणाले मॅडम तुम्ही इथे येऊन सुद्धा करा ब्लॉग. तर मग आज तिथे आपल्याला मी तुम्हाला साड्यांचं कलेक्शन दाखवते. चला तर मग आता आतमध्ये जाऊया. कच्ची बांधणी घर. तर आता मी मागच्या वेळेस काय झालेलं ना की ऍड्रेस तुम्हाला नीट समजला नव्हता, तर आता मी तुम्हाला नीट ऍड्रेस सांगते. तर पहिले तर मी हे शॉपच्या इथे उभी आहे, तर माझ्या एकदम ऑपोजिटला बघाल तुम्ही, तर हे आहे कल्याण डोंबिवली रॅशनिंग ऑफिस आणि त्याच्या बरोबर ऑपोजिटला हे कच्ची बांधणी घर आहे. तर त्यांचं ड्रेसेसचं एक शॉप आहे आणि त्याच्या शेजारी साड्यांचं एक शॉप आहे. तर आज आपल्याला साड्यांचं शॉप एक्सप्लोअर करायचं आहे. तर हा आहे नेहरू रोड. त्या रोडचं नाव आहे नेहरू रोड. माझ्या ह्या राईट साईडला तुम्ही असं बघाल, म्हणजे मी आता शॉपकडे तोंड करू नये, माझ्या राईट साईडला स्टेशन आहे. इथून तुम्ही अगदी 8 मिनिटावर स्टेशन आहे इकडून. ठीक आहे, चला तुम्हाला ऍड्रेस मी नीट व्यवस्थित देईन सुद्धा इकडे. आता आपण साड्या बघू. इथे बाहेर त्यांनी असे सेलमध्ये ड्रेस पण ठेवलेत. दुपट्टे बघा, मस्त बांधणीचे दुपट्टे वगैरे पण आहेत. तर हे शॉपच्या बाहेरच त्यांनी लावलेलं आहे त्या साड्या. हॅलो, आज क्या बताऊं आपको? साडीज साडी ठीक है, स्टार्टिंग प्राइस से बता काय दो. साडी आहेत हे स्टार्टिंग प्राइस का? तर यांची स्टार्टिंग प्राइस 1500 रुपये आहे. 1800 से स्टार्ट है. हम्म. इसमें फैंसी बंदेज भी आएगा, सादे दाने पे. ओवरऑल साड़ी ऐसे दाने में रहेगा. हा, दाण्याने हे बांधलेलं असतं ना पूर्ण. ये फैंसी बंदेज में ह्याला मग हे येतं का असं नंतर रोल पॉलिश. रोल पॉलिश येतं. हा, मग ते असं पूर्ण असं खुलले जाते साडी आणि असं तुम्हाला मस्त हे वर्क त्याचं बांधणीचं दिसतं. ते खूप नाजूकसं असं काम आहे, खूप छान आहे. हे त्याच्यामध्ये हा असतं ना, हे नाखाने करून. हा हे असं दोऱ्याने बांधलेलं असतं बघा. त्याचे दोरे दिसत आहेत. हे सगळं एक एक असं दाण्याने बांधलेलं असतं, म्हणून त्याला बांधणी म्हणतात. तुम्हाला माहिती असेलच, ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी. वा, सुंदर बॉटल ग्रीन कलर आहे, एकदम छान. कलर्स आहे 12 कलर्स आहे याच्यामध्ये. पेस्टल चार्ट्स पण आहे, डार्क कलर्स पण आहे. ओके, मी असं जरा दाखवते. हा, हे बघा. त्याचा पदर लंगडी पट्ट्यामध्ये येणार. त्याला काय म्हणतात? लंगडी पट्टा. लंगडी पट्टा. अच्छा, तर हा असं जरीचा पट्टा आहे, त्याला लंगडी पट्टा म्हणतात ते. तर छान आहे ना कलर, मस्त आहे. तर दोन्ही कलर छान आहेत. आणि बांधणी म्हटलं का असे व्हायब्रंट कलर्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात. मस्त जरी बॉर्डर, जरी काठाची आहे बांधणी. सुंदर आहे, मस्त वाटते ना. याचा पेस्टल डार्क कलर मध्ये, चॉकलेट कलर मध्ये. चॉकलेट कलर मध्ये इथे लावलेली आहे. हा, हे पण सुंदर सुंदर आहेत हे रेड मध्ये. अच्छा, हे असे कलर्स मध्ये म्हणून हे मीनाकारी. हे मीनाकारी वर्क आहे, बरोबर. आणि चॉकलेट कलर, त्याच्यामध्ये हा चॉकलेट कलर सुंदर आहे बघा. कपडा खूप छान आहे, खूपच सुंदर आहे. तर ना नाही सगळं गद्दी. गज्जी सिल्क. तेच गज्जी सिल्कला मी कॉटन सिल्कच म्हणते. नाही, कॉटन सिल्क पण असतं, बट ते वेगळं आहे का? अच्छा. तुम्ही टच करणार की तुम्हाला फील होणार की कसं कॉटन मध्ये आहे. हे गज्जी सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक असतं. एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक. हे असं ब्लाऊज वगैरे शिवून पण देतात. हे बघा, असं ब्लाऊज वगैरे शिवून देतात. हे स्टिच करून ठेवलं. मस्त. म्हणजे साडी घेतली का इथेच शिवायला पण द्यायचा ब्लाऊज. ते शिवून देणार. पॅटर्न वगैरे स्टिच नाही आहे आपल्याकडे सर्व. सगळं, हो, ड्रेसेसचं वगैरे ते दाखवलं. आता तुम्हाला ही वाली डिझाईन दाखवतो.
हे नवीन अच्छा, डिझाईन आहे. ही. ते आता हे आपण डिस्प्ले मध्ये बघितले ना, ते साडे नीट खोलून दाखवते. हे बघा, ही अशी साडी आहे. सुंदर. मला ते साड्यांचे ना रेट पण जरा सांग. ओके, ह्याचे 3000 ची साडी आहे. ही 3000 ची आहे. ओके, ही ऑफर मध्ये 3000. टाकलेली आहे, 2500 ला येणार. 2500 ला येणार. ओके, 3000 ची तुम्हाला 2500 ला मिळणार. ठीक आहे. आणि माझा ब्लॉग बघून येणार ना त्याला 2000 आहे. 2000. अरे वा. आणि माझा ब्लॉग बघून येणार तर तुम्हाला 2000 ही साडी मिळणार. ठीक आहे. वा, ही तर किती सुंदर आहे बघा. हिचं काम बघा किती छान आहे. व्हाईट जरी म्हणजे ते व्हाईट जरी, हा, ते खूप छान उठून दिसतं. म्हणजे गोल्डन जरी पण आहे आणि व्हाईट जरी पण आहे. खूप सुंदर आहे बघा. सुंदर साडी आहे. सेम रेंजची ही पण सेम रेंज. हो. म्हणजे ही पण तुम्हाला 2000 पर्यंत मिळून जाईल. म्हणजे माझा ब्लॉग चा रेफरन्स दिला तर. सगळे ही दुपट्यांची साडी आहे. हा, ही बघ येणार ना 3000 ला आहे. आणि हा. जे मलाई सिल्क मध्ये आहे ना ते एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणार. हा. ते कॉटन मध्ये वर्क केलं असतं. कॉटन जे वर्क असतं ना ते हा. कॉटन मध्ये. हम्म. आता तुम्हाला डबल शीट मध्ये दाखवतो. हे हा. 3500 ची आहे. ही 3500ची. ही 2 शेडेड आहे, डबल शेडेड. छान. हे बघा, लाईट आणि डार्क असं 2 शेड मध्ये आहे ही. ही पण त्याच रेंज मध्ये नाही. ही 3500ची. ही 3500. ही 3500ची पण येणार किती पर्यंत? तुमचा रेफरन्स घेऊन आला की 2300. 2300. हो. अरे वा. माझा रेफरन्स घेऊन आलात तर डायरेक्ट तुम्हाला 2300 ला. बघून घ्या. डार्क कलर आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. आणि काम पण मस्त. बॉर्डर खूप छान आहे, नाजूक अशी. छान आहे. आणि याचा ब्लाउज पीस तुम्हाला सिंगल शेड मध्ये आहे ना. हा. हे फाटलेला नाहीये. हे कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी ओके, आम्ही ओके. कट तो करून ब्लाउज ठेवलंय. पीस आहे. हो. हा, हा. तो ब्लाउज ब्लाउज पीस पीस सिंगल आहे. शेड मध्ये येणार. आणि असा डार्क मध्ये ब्लाउज पीस येणार, व्हाईट जरी मध्ये. ही 3000 ची. 3000 ची. बघ, ही अशी म्हणजे सिंगल कलर मध्ये आहे. ऑल ओव्हर सिंगल कलर मध्ये. छान आहे बघा. तर प्रत्येकाचा चॉईस वेगळा वेगळा असतो. कोणाला असं खूप भरलेलं आवडतं, कोणाला कमी भरलेलं नाजूक डिझाईन आवडतं. तर त्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत त्यांच्याकडे. हे जॉर्जेटची कॉपी पीस. जॉर्जेटचं कापड असतं ना ते. अशी पूर्ण भरलेली आहे साडी. आणि जंगला साडी आहे. जंगला साडी. हा. ओके. जंगला मीन्स एकदम हेवी लुक दिसतो. एकदम rich look. हेवी लुक. जे कापड एकदम बारीक असतं ना, हा, ज्याचं बंद पण कमी असतं, हा. ते तुम्हाला 850 पासून स्टार्ट भेटेल. ही ओके. 3000 ला आहे. ही 3000 कॉपी पेज आहे ना म्हणून. कॉपी पेस्ट म्हणून. हा. छान. म्हणजे ही रेप्लिका बनवली आहे त्यांनी ओरिजिनल ह्याची. हे काहीतरी वेगळंच आहे. हे काय आहे? ह्याला काय म्हणतात? त्याला पण दुपेन कपडा म्हणतात. हा, गडवाल पॅटर्न. गडवाल पॅटर्न. त्याच्यात कॉटनचं काम केलेलं आहे पूर्ण. पूर्ण सॉफ्ट फॅब्रिक असणार. छान आहे, छान आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे बघा. म्हणजे हे ब्राऊन आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन ना खूप छान वाटतं. आणि त्याच्यात हे जे व्हाईट टाकलंय ना त्याच्यामुळे अजून छान गेटअप येतो बघा. मस्त वाटतंय. ही काय रेंज मध्ये आहे? ती पण सेम रेंजचीच आहे. सेम रेंज आहे. ओके. ही पण त्याच रेंज मधली आहे. बरोबर बघा, फुल रेंज ही पण छान आहे. अगदी लग्न कार्यात सुद्धा नेसू शकतो अशी साडी आहे. आणि बांधणी म्हणजे असं ट्रेडिशन आहे की जे कधीच फेड होत नाही. जे नेहमी फॅशन मध्ये इन असतं. ऑलवेज त्यामुळे ऑलवेज ट्रेंडिंग. त्यामुळे छानच वाटतात या साड्या. तर आपल्याला असं कधी वेगळं काही घालायचं असेल तर बांधणी तर एव्हरग्रीन आहे. मस्त ते. आणि यांचं कलेक्शन बघा खूप छान. आणि तुम्हाला पाहिजे ते कलर मिळतील. कलर आणि डिझाईन बांधणीमध्ये अजरक मध्ये. हो, मला दिसतंय इथे अजरक मध्ये वगैरे पण आहे. प्युअर मध्ये दाखवू. हा, दाखव ना प्युअर अजरक मध्ये. सुंदर आहे. कपडा लगेच समजतोय. किती हातात घेतल्यावरच कळते ना किती छान आहे. हा, किती सुंदर कापड आहे ते. शाईन बघा त्याला किती सुंदर आहे. रोल प्रेस होणार ना. ही तर एकदम अजून ब्रायडलच shine होणार. साडी आहे. हो.
रोल प्रेस झाल्यानंतर अजून त्याला शाईन येणार आणि अजून छान दिसणार ती एकदम इव्हन मध्ये. त्याचं पण कॉपी पेस्ट आहे. हा आणि ही काय रेंज मध्ये आहे ही साडी? 6,500. 6,500. हा 6,500ची साडी आहे. आणि मग कितीपर्यंत येईल तरी? 5,500. 5,500 मध्ये येणार म्हणजे तुम्हाला 1,000 रुपीज डिस्काउंट मिळणार आहे. याची कॉपी पेस्ट. अच्छा ही कशाची कॉपी पेस्ट? अजरक मध्ये आधी दाखवली अच्छा ना तसं. आधी दाखवली त्याची ही कॉपी हो. पेस्ट. मग ह्याची रेंज कमी आहे का? हा हे 3,500. ही 3,500. ओके. थोडा कपड्यात थोडासा फरक आहे आणि कपड्यामध्ये. जरीचा पण फरक दिसणार जोरीचा तुम्हाला. पण फरक दिसणार बरोबर आहे. पण अगदी म्हणजे छान आहे. हे बजेट फ्रेंडली आहे ना आणि एवढं काय कळून येत नाही त्याच्यातला फरक जास्त म्हणजे जे जाणकार आहेत त्यांनाच समजेल. तर छान आहे. आणि ब्लाऊज हा ब्लाऊज पीस आहे ना असा तसा डॉटवाला पोलका डॉटवाला ब्लाऊज पीस आहे. छान आहे कॉन्ट्रास्ट मध्ये असा. किती सुंदर साडी आहे ही. छान है. ये मैं जरा लगा के देखती हूँ. हा हा ब्लाउज पीस बघा ह्याचा ही साडी आणि त्याचा ब्लाउज पीस बघा किती सुंदर आहे. सुंदर साडी. ही साडी 4,290 ची आहे आणि माझा रेफरन्स घेतला तर तुम्हाला 3,500. 3,500 ला मिळणार. ही साडी पण तशीच. ही पण त्याची सेवा सुंदर आहे. पदर किती क्यूट आहे बघायचा. किती सुंदर आहे पदर. फुल हँडमेड आहे. छान आहे. होईल. हो ना. आणि हे गाय आपल्या घरी येणार होतं. तसं आहे ना आपण जी आर्च बनवली आहे हॉलमध्ये तसं आहे. कपडा पण इतका मस्त मऊ लुसलुशीत आहे एकदम छान आहे. आणि बॉर्डर पण बघा सुंदर. पदर तर एकदम क्लास आहे. खूपच छान आहे पदर. ही सेम त्याच रेंज मधली म्हणजे 3,500च्या 4,000च्या रेंज मधली. ही अजरक मध्ये लेहरिया पॅटर्न. लहेरिया पॅटर्न ही पण अशी मस्त आहे बघा. तुम्हाला कपडा कळत असेल हे बघा है ना. अच्छा हा पदर आहे असा. हा पदर आहे आणि हे लहेरिया कपडा बघा गज्जीचाच कापड किती आहे. सॉफ्ट कापड आहे ना. गज्जीचाच पल्लू प्रकार आहे हा. चेक्स मध्ये येणार. चेक्स मध्ये हो. ही काय रेंज मध्ये आहे? ही 3,500. 3,500. माझा रेफरन्स दिला तर कमी होणार. ही एकदम प्युअर साडी आहे. 22,000ची साडी आहे. खडी जॉर्जेट. वाह सुंदर साडी. ही एकदम प्युअर काय आहे प्युअर साडी जॉर्जेट. जॉर्ज. जॉर्जेट मध्ये त्याचा बंद एकदम राही आणि असणार. किती हा किती बारीक राईच्या दाण्यावर अगदी केलेलं आहे बांधणी वर्केचं बघा. हँडमेड आहेत ह्या सगळ्या साड्या हँडमेड आहेत ना. सगळं हँडमेड आहे. हा हाताने सगळं बांधणी केलेली आहे त्या सगळ्यांची. त्याचे कलर्स पण आहेत. नुसतं प्रिंट नाही आहे ते. हा त्याच्यात हे कलर आहेत वेगवेगळे बुट्टे आहेत. ह्याचे असे नाजूक नाजूक बुट्टे आहेत त्याला असे मोठे बुट्टे आहेत प्रत्येकाच्या चॉईस प्रमाणे. आणि कलर किती क्यूट आहे. पदर किती आणि सुंदर साडी आहे. 300 ग्राम पेक्षा जास्त वजन पण असणार याचं. हा 350 तुम्ही feel ग्रॅम पण करू वजन. शकता बघा. वाव कुठे सुंदर. एकदम हलकी आहे साडी. खूप जास्त हलकी आहे. आणि पदर बघा किती सुंदर आहे. मस्त आहे. कलर पण छान आहे. अगदी लग्नात पार्टीज मध्ये वगैरे आपण वापरू शकतो ह्या साड्या. ही प्युअर मधली ह्या साड्या काय रेंज मधल्या? 22,000. 22,000. 22,000च्या प्युअर जॉर्जेट मध्ये आहे. मेन ह्याचं काम आहे ना ते खूप बारीक काम आहे ना म्हणून त्याचे रेट पण तसे आहेत. मल्टी साडी. ही मल्टी कलर्ड तर बऱ्याचशा बायकांना आवडतात मल्टी कलर्ड साड्या. कुठलाही ब्लाऊज त्याच्यावर साडी जातो. आहे. तुमचा रेफरन्स घेऊन आला की 11 मध्ये 11 मध्ये देणार. अरे वा फुल छान. मल्टी हा, आहे. हा, कारण की हा. काम याचं जास्त वाढतं ना. एक एक हा. कलर ते डायिंग साठी जातं. अच्छा 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 म्हणजे प्रत्येक कलर असा वेगळा वेगळा बांधून डाय केला जातो. हो हा वा
जितकं जास्त वर्क तेवढे पैसे. तेवढे पैसे. बरोबर. हे सगळं हाताने केलेलं काम आहे ना, त्यामुळे त्या पूर्ण साड्या handmade. अशा महाग आहेत. हो. पण तरी तुम्ही माझा रेफरन्स दिलात तर कमी होणार आहे रेट. आता पल्लू. हा पल्लू आहे का? त्याचा ब्लाउज पीस पुढे येणार. अच्छा, हा ब्लाऊज पीस आहे. हो. ओके, छान. आणि हा ब्लाऊज पीस आहे हा साडीचा. वा, हा ऑरेंज कलर पण किती सुंदर. ही पण ड्युअल शेडेड आहे अशी. कपडा असा मस्त आहे ना इतका. खूप सुंदर कपडा आहे याचा. ते पण चालेल. छानच आहे. तो कलर पण आहे तुम्हाला. आता जे प्रॉपर वेडिंग मध्ये घालतात साडी, हा, हा, हा. घलचोडा जे हा, आपण हा. म्हणतो, घर छोडा. हा, हा. घर छोडा. ते दाखवतो तुम्हाला. त्याचा ब्लाउज पीस हा ब्लाऊज पीस आहे. हा ब्लाऊज पीस आहे. हे घरचोडा पॅटर्न. आणि याच्यात म्हणजे तुमच्याकडे लग्नामध्ये वगैरे असं देतात मोस्टली साडी. याच्यात 2 कलर असतात, हा. मरून आणि ग्रीन. Green. आपल्याकडे पेस्टल चार्ट्स पण आहे. अच्छा, पेस्टलमध्ये पण आहेत. मोस्टली त्यांचे ट्रेडिशनल कलर असतात, ग्रीन, रेड, मरून. आता त्यांनी त्याच्यामध्ये पेस्टल कलर सुद्धा आणलेले आहेत. हा स्काय ब्लू पण छान आहे कलर त्याच्यामध्ये. असा पिंक आहे. त्याची घरचोडामध्येच अशी वर्कवाली आहे. किती बारीक बारीक मिररचं काम केलेलं आहे. एकदम बारीक बारीक मिररचं काम केलेलं आहे त्याच्यात. आणि हा पदर, सुंदरसा पदर आहे भरलेला. छान आहे ना. ते पूर्ण धाग्याचं वर्क आहे असं. छान गोल्डन धाग्याचं वर्क आहे. आणि मिरर बघा. आणि ते खरे मिरर आहेत हा, प्लॅस्टिक वगैरे नाही, खरे मिरर आहेत. ही कितीची आहे? 28,000. 28,000. ही 28,000ची साडी आहे. प्युअर टच. किती वर्गाची. आणि इकडे आपण साडी घेतल्यानंतर ना अशा लेसेस वगैरे पण आहेत त्यांच्याकडे. तर छान छान पॅटर्न्स आहेत. आता इथे त्यांनी काढल्या होत्या ना म्हणून बघितल्या. हा, ते हे अशा लावलेले आहेत बघा त्यांनी. हे बघा, असं साडीला लेस लावून अजून छान अट्रॅक्टिव्ह बनून जाते ती साडी. तसे लेसेस पण अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. खूप छान छान लेसेस आहेत बघा. हे बघा, डिझाईन बघा किती छान आहे. हे बघा, तुम्हाला इथे लेसेस दाखवते. त्यांच्याकडे भरपूर सारे लेसेस आहेत. तुम्हाला पाहिजे ते डिझाईन, म्हणजे साडीला जसं सूट होईल तसं. हे बघा, ही लेस किती सुंदर आहेत ना, म्हणजे कटवर्क मध्ये आहेत अशा. तर त्या साडीला लावल्यावर ना, म्हणजे तुम्ही 1,500ची साडी घेतली आणि असं लेस वगैरे लावून ती अजून एकदम महागातली होऊ शकते, छान होऊ शकते. तसं आपल्याकडे जशी क्रिएटिव्हिटी आपली चालेल तसं आपण करू शकतो. छोट्या छोट्या लेसेस पण आहेत, अशा बारीक बारीक लेसेस पण आहेत बघा, सुंदर सुंदर आहेत. आता हे काय मी रिमूव्ह नाही करू शकत आहे, पण ठीक आहे, या इथे ओपन मध्येच आहेत. छान आहे. आणि हे सगळे दुपट्टे आहेत. 250 पासून स्टार्ट आहे ते 5,000 पर्यंत. तो रेड अँड ब्लॅक मधला आहे तो कितीचा आहे तो दुपट्टा? रेड अँड ब्लॅक ते अजरकचे आहे, प्युअर आहे ते 1500 पासून. 1500चा आहे का? हे डुपियन सिल्क मध्ये आहे, त्याचे गोल्डन जरी आणि ओके. ड्युप्लिन सिल्क. हो डुपियन सिल्क. डुपियन सिल्क. ओके. डुपियन सिल्क मध्ये आहे ते वेगवेगळी कलर आणि डिझाईन. आणि हे बघा ते गढ़वाल सिल्क मध्ये गड़ा बॉर्डर आणि नक्शी पल्लू आणि बंदेज भी है, आणि इसमें चेक्स में भी है. बाकी खावड़ा प्रिंट में प्योर अजरक पे भी है. खावड़ा प्रिंट. खावड़ा प्रिंट, इसमें भी पल्लू वगैरह का काम बहुत भारी दिए हुए हैं, देख सकते हैं. इसमें 3 कलर्स आते हैं. ऐसे बहुत सारे वैरायटीज हमारे पास अवेलेबल मिलेंगे आपको. और ड्रेस मटेरियल वगैरह भी अवेलेबल है. ते वर ड्रेस मटेरियल आहेत का? इसमें कॉटन मध्ये ड्रेस आहे. हा. आणि ते हे बघितलं तुम्ही डुपियन सिल्क म्हणजे साडी, त्याच्यामध्ये पण डुपियन सिल्क मध्ये पण ड्रेस मटेरियल आहे ड्रेस आपल्याकडे. मटेरियल आहे. त्याचा ओके. भरपूर
छान छान क्वालिटीचे आपल्याकडे भेटून जाईल. आणि ते ड्रेस मटेरियल काय रेंज मध्ये आहेत तरी? ड्रेस मटेरियल मॅडम मेरे पास 500 पासून स्टार्ट आहे. 500 पासून स्टार्ट आहे. आणि बघू 500 वाला एखादा बघू मला. 500 वाले ते प्लेन असतात जे कॉटन मध्ये हा हा. तुम्ही हे बघू शकता. ते 500 पर्यंत स्टार्ट आहे. अच्छा, असे कॉटन मध्ये वगैरे ड्रेस मटेरियल पण आहेत त्यांच्याकडे. ओके. आणि बादलीमधून ते 1000 पासून स्टार्ट आहे. ते आपल्याकडे जे प्युअर बादली म्हणते कॉटन मध्ये ते 1000 पासून स्टार्ट आहे. हे 1000 वाले 1000 वेळेला असं 1100 मस्त 1200 जरीचं काम आहे 1500. परत. तुम्ही जसं घेतलं असं तसं. बॉर्डर आहे. अच्छा, हे सगळे ड्रेस हे सगळं मटेरियल ड्रेस आहे. मटेरियल हे आहे. सगळे ड्रेस मटेरियल पूर्ण ड्रेस मटेरियल शिबोरी प्रिंट पण येते. हे काय आणि हे काय वेगळंच वाटतंय, छान आहे. हे ते हातात डोरावरून डोरा धागेमध्ये जी बनवते ना ती बादली. किती सुंदर आहे. छानच आहे. छान कपडा आहे बघा. असं आहे ना. हे काय, हा काय रेंज मध्ये हे मटेरियल? ते 1290 ला 1290. प्युअर कॉटन मध्ये ती बादलीची आहे. किती सुंदर आहे दुपट्टा. हा कितीचा आहे? 2000. किती छान आहे ना. कपडा बघा, सुंदर कपडा आहे. दुपट्टा. हे सगळे 2000च्या रेंज मध्ये आहेत. 1090 पासून स्टार्ट आहे दुपट्टे. हे 1090 वाले. हा 1090चा आहे. ओके. हा 1090चा आहे. आता अजरक मध्ये दाखव. अजरक मध्ये. सो यांच्याकडे दुपट्टे, साड्या, ड्रेसेस, टॉप्स, ड्रेस मटेरियल्स असं सगळं तुम्हाला मिळून जाईल. वन स्टॉप. आणि बांधणी त्यांचं अजरक बांधणी ही यांची स्पेशालिटी आहे. हा अजरक मध्ये. हा कसा आहे, काय रेंज मध्ये? 1600. 1600चा आहे. आणि नंतर थोडं डिस्काउंट होईलच त्याच्यावर. हा. हे चेक्स मध्ये. हा चेक्स मध्ये आहे. छान आहे. असं प्लेन ड्रेस वगैरे तुम्ही शिवलात वगैरे त्याच्यावर सुद्धा घ्यायला छान आहे. पुन्हा आता नवरात्रीत चनिया चोलीवर घालायला पण सुंदर आहे दुपट्टे. सगळंच कळतं ना बघूनच. किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे. असं ओमरे कलर आहे. छान आहे. कुठलं हे? प्युअर गज्जी सिल्क. हा कितीचा आहे? पण हा कितीचा आहे? हे 5200 राई बनते. अच्छा, ही राई बंदेज आहे ना. हे बारीक काम आहे ना, त्यामुळे हा. आणि कपडा सुद्धा प्युअर गज्जी सिल्क मध्ये आहे. एकदम सॉफ्ट आहे कपडा बघा. हातात घेऊनच कळतो. खूप मऊ मऊ आहे एकदम, कापसासारखा. आता हा कितीचा म्हणाला? तुला 4.5 पर्यंत ते स्टार्ट होईल. 4,500चा दुपट्टा आहे हा. 4,500. छान आहे. आणि त्याच्यामध्ये हा कलर बघा. त्याच्यामध्येच हा कलर आहे. किती छान कलर आहे हा. सुंदर आहे. हे सगळं छान. खाली खूप लंगडी पट्टा आहे. आणि हा लंगडी पट्टा दिलेला आहे त्याला. ते सगळ्याच दुपट्ट्यांना आहे लंगडी पट्टा. त्यामुळे छान गेटअप येतोय. सुंदर असं. म्हणजे जसं त्या साड्या बघितल्या ना जॉर्जेट मध्ये, तसा हा प्युअर जॉर्जेट मध्ये असा शेडेड दुपट्टा आहे. शेड मध्ये सुंदर काम आहे. आणि याच्यावर खूप सुंदर काम केलेलं. तो आ गया ना पांडे जरा. एकदम ब्रायडल. चला, आता एवढं सगळं बघितलंय पण तरी त्यांच्याकडे दाखवण्यासारखं इतकं आहे की माझा व्लॉग मोठा मोठा होत चाललाय. पण व्हरायटी काही संपत नाहीये. आता हे बघा, खूप सुंदर आहे. आणि हे वर्क आहे. दोन साईडला येणार असं. ते पूर्ण 2.5 ते 3 मीटरची दुपट्टे आहेत. 3 मीटरचा दुपट्टा आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचा ड्रेस पण बनवू शकता. ड्रेस, कुर्ती, हा. ते पण तुम्ही बनवू शकता. काफ्तान वगैरे असं बनवू शकतो. छान. आणि त्याचं वर्क इतकं भारी आहे ना. हा कितीचा आहे म्हणाला? 1490. त्याच्यात कलर आहे?
हो, 2 कलर. किती छान आहे. खूप छान आहे. हा पण कलर सुंदर आहे म्हणजे. वाव. थोडंफार वेगळं असणार डिझाईन. सुंदर. सुंदर हा पण दुपट्टा आहे. हा 3 मीटरचा दुपट्टा आहे. हे पण 1490. हा पण 1490चा. असं पूर्ण वर्क आहे बघा. हे बघा किती छान आहे. पूर्ण वर्क केलेलं आहे. परत त्याच्या बॉर्डरला पण असं वर्क आहे दोन्ही साईडला. सुंदर आहे कलर. आणि ह्याचं वॉश करताना कशी केअर करायची Only ते dry पण clean. एकदा सांगून टाका. कुठली पण बांधणी साडी घेतली की ड्राय क्लिनिंग असणार. Dry घरी cleaning. धुतलं की सर्व कलर Colour. निघून जाणार. हा. तर ते कारण हे सगळं handmade आहे ना. हँडमेड आहे. हा, ते पूर्ण हाताने डाईंग पासून सगळं हाताने केलेलं असतं. त्यामुळे ह्याच्या कलरचं खरंच गॅरंटी नसते. म्हणजे तुम्ही व्यवस्थित ड्राय क्लीन करून वापरलं तर वर्षानुवर्ष तुम्ही असंच्या असं वापरू शकता. तसंही हा कपडा असा आहे म्हणजे अगदी फॅन्सी आहे. तुम्ही रोज रोज तर वापरणार नाहीये, तर कधीतरी ओकेजनलीच वापरणार. तर ड्राय क्लिनिंग करा, कारण का हे सगळे कपडे ना ड्राय क्लिनिंगचेच आहेत. आणि कारण का हे सगळे हँडमेड आहेत, हँड डायड आहेत. डाईंग वगैरे त्याला हाताने केलं जातं. त्यामुळे कलर फिक्सर वगैरे ते सगळं ते पण नाही ना, ड्राय क्लीनच. ओनली ड्राय क्लिनिंग. घरी धुतलं की कलर निघणार. घरी धुण्याचे हे कपडे नाहीये, त्याला ड्राय क्लिनिंगच करावं लागणार. जेवढा एक्सपेन्सिव्ह तुम्ही घेणार ना कपडा, त्याला ड्राय क्लिनिंगच लागतं. बरोबर ना? तर आता हे ओनर आहेत दुकानाचे, हे तुम्हाला माहिती देतील ह्या साड्यांबद्दल, कारण का यांच्याकडे खूप जास्त माहिती आहे. मी आता माझ्याशी बोलता बोलता मला कळलं की यांना तर खूप जास्त चांगली माहिती आहे साड्यांबद्दल. तर सांगा तुम्ही Exactly साड्यांबद्दल. कसं आहे की हे आपली हा. जी साडी आहे ना, ही आपली स्वतःची ब्रँड आहे टोपीएन मध्ये. हा. ह्याच्यामध्ये बंद पण आहे प्लस जरी कोटा पण आहे आणि कापड पण चांगला आहे त्या हिशोबाने त्याचा. आणि हे सर्व आता लेटेस्ट डिझाईन मध्ये बघायला गेलं त्याच्यामध्ये मोर पॅटर्न वगैरे डिझाईन आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही मोर बघू शकता. त्याच्यामध्ये छोटी दाणी गजी वरती आहे. ही प्रत्येक जी वस्तू आहे ह्यामध्ये एवढी वेळ लागते आणि ह्याची ओरिजिनल बघायला गेलो तर कॉपी पेस्ट न करण्यापेक्षा 8,500-10,000 रुपये प्राइस असते. पण आपली स्वतःची ब्रँड आहे आणि हे आपण स्वतः म्हणतो दुपीएन, ही म्हणजे कच्ची ब्रँड स्वतः. बरोबर. म्हणजे माझी स्वतःचीच बोललो, मी डिझाईन करतो सर वगैरे. त्याच्यामुळे ह्याची प्राइस आम्ही फक्त 2,500 पर्यंत ठेवलेली आहे. हो, तेच ना, मी आणि तेच जे म्हटलं. नवीन खूप नवीन स्वस्त जेव्हा आहे. येत आहे, हा. जेव्हा आता हे पॅटर्न आम्ही बनवले, आता जस्ट आम्ही हे ओपन केले आहे. हे अजून मार्केटमध्ये कोणाकडे पॅटर्न नसेल. अच्छा, कुणाकडेच नाही नाही. मार्केटला. हे अजून मेन ते माझी मार्केटमध्ये 1-1.5 महिने माझी प्रिंट आहे. हा. मी जेव्हा पण अच्छा. मार्केटला नाही ओपन करणार तेव्हा पण ही मार्केटमध्ये कोणी बनवणार नाही. ओके. तिथपर्यंत ह्याची प्राइस 3,500 पर्यंत जाते. अच्छा, 3,500. पण जशी ओपन मध्ये मी सांगितले तर माझी जशी मी बनवली तशी माझी कॉपी कोणतरी करेल. हे जंगलो पॅटर्नचीच कॉपी आहे. अच्छा. ओरिजिनल जंगलो जो म्हणतो आपण तर जॉर्जट वरती येतो. त्याची रेंज जे आहे ते 8.5, 9, 10 जसे तुम्ही जेवढं बारीक बंद घ्या. कारण का आता एखादा दुपट्टा मी तुम्हाला दाखवतो राई बंदेजचा म्हणतो आपण जे. आता ह्याची पॅटर्न बघा, हे जेवढं बारीक आहे त्याला तेवढी वेळ लागते बनवायला. बरोबर. आणि हे प्रत्येक दाण्याला बांधताना दोघू आतमध्ये एवढंसं दाणा टाकून त्याला बांधून पूर्ण हाताने बांधलेलं जातं. त्याच्यामुळे याला पॅटर्न बनवायला एक दुपट्ट्याला सुद्धा नॉर्मली बघायला गेलं तर आपल्याला 1 ते 1.5 महिने बांधायला कलर यायला मार्केटला यायला त्याला 1.5 ते 2 महिने लागतात. बापरे बाप, खूप मेहनतीचं काम आहे बघा. म्हणजे आपण कपडा घेताना एवढा सगळा विचार नाही करत, तर यांच्याकडून खूप छान माहिती मिळाली आपल्याला. घेताना आपल्याला खरंच काही समजत नाही कलर बद्दल, त्या कामाबद्दल. तर मेहनत खूप डबल असते. शेड असतो त्याच्यामुळे काही करत आहे. तुम्ही बघा एक व्हाईट पिंक दाणे पण आहे प्लस पिंक पण आहे. हा, बरोबर. आता हे जे जसे जसे प्रकार आहे त्या प्रत्येक साठी प्रत्येक वेळी कलर मध्ये वेगळा दाणा आहे. आता ह्याच्यामध्ये जसे 2 कलर आहे त्याला 2 वेळा कलर मध्ये जायला हवं. बरोबर. हा. तर जेवढे दाणे तेवढी प्रिंट वेगवेगळे. त्याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी पॅटर्न असते. ट्रेंडर तर भरपूर पडलेले आहे त्याच्यामुळे काही असतो. आता हे दुपीएन सिल्क म्हणतो आपण, हा गज्जीचाच एक प्रकार आहे. गज्जीचा पण फक्त कसं असतो काही लोकांना म्हणतो ना आपण महाराष्ट्रामध्ये की पैठणीची पॅटर्न पाहिजे पण ती म्हणजे ह्याच्यावर पाहिजे, आपण बंदवर म्हणतो. ही सिस्टम त्याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे पॅटर्नी होऊ शकते तुमची. बरोबर. कादार पदर म्हणताय ती आणि पण होऊ budget शकते मध्ये. आणि गज्जी पण होऊ शकते. गज्जी पण होऊ शकते. प्लस बांधणीचा म्हणजे बंद पण येऊ शकतो.
आणि ते जरी सगळंच. कशी तर जरी तुम्हाला वाटणार पण नाही ते काळी, आणि काळी नाहीच होत आमची जरी, एवढी गॅरंटी आहे. अच्छा ही जरी बिलकुल काळी होणार नाही. याच्यामध्ये ब्लॅक प्रोसिजन येणार नाही. तसे आपण या साडी जशी बनवतो तसे तसे ते ड्रेस मटेरियल पण बनवतो. हो ते ड्रेस मटेरियल आहेत वर आहेत काय ना. का आजची आपली नवीन प्रजा जे म्हणतो, हम्म. आजच्या आपल्या पोरांना आवड आहे आपली जुनी प्रथाची, आपली संस्कृतीची आवड, पण ती संस्कृती त्यांना त्यांच्या हिशोबाने हवी असते. तर आपण काय विचार करतो की त्यांना एखादी आपण अशी काहीतरी बनवून देऊ, हा, म्हणजे बांधणीची बांधणी, बरोबर. पॅटर्नीची पॅटर्नी, आणि प्लस त्यांची एखादा पॅटर्न वगैरे हाऊस सुद्धा पूर्ण होईल. म्हणजे ट्रेडिशन सुद्धा पुढे जाईल आणि आत्ताच्या लोकांना ते आवडेल सुद्धा, असं ते काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे बघा, हे आता बघायला गेलं आजच्या नवीन जनरेशन, हम्म. प्लाझो पाहिजे, पॅन्ट पाहिजे, बरोबर धोती बरोबर पाहिजे, आता अशी पॅटर्न पण आपण त्यांना बनवून देतो. बनवून देतो. बांधणी बरोबर. प्लस त्यांची फॅशन. हा आता हे बघा, हे धोती सिस्टम, मस्त धोती केलंय. वा छान. तर हे नवरात्रीत खूपच छान आहे, चालणार तुमच्याबद्दल है ना? त्याच्यामुळे हे एक पॅटर्न आहे, असे आपण भरपूर बनवतो. पण कसं असतो, माझा एकच उद्देश आहे की आपली संस्कृती आपल्या हातात आहे. कारण का आपण डोंबिवली संस्कृती करत मानलेला हो जातो. हो हो. आपली डोंबिवली म्हणजे संस्कृती डोंबिवली. सांस्कृतिक लोक तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक व्यक्ती राहतो, मराठी राहतो, गुजराती हा, राहतो, हा. आणि प्रत्येकाला आहे, आणि कोणाचाही धर्म बदल नाही आहे, पण बरोबर. प्रत्येकाचा मनाचा जो आपण ख्याल ठेवू शकतो, आणि आपली हा, मर्जीने हा, का त्यांची जी प्रथा आहे त्याला आपण ठेवू. हा. आणि प्लस आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये राहतो, म्हणजे मराठीची तर पहिली प्रथा पाहिजे. हे आहे गुजराती, पण बरोबर. माझं म्हणणं आहे की पहिला प्राधान्य मला मराठीला देणं गरजेचं आहे. हो. कारण माझे पोरे सुद्धा मराठीमध्येच शिकतात, बोलतायत. आणि मराठीमध्येच राहिलेलो आम्ही, आणि यांची जन्म सुद्धा महाराष्ट्रात. आम्ही स्वतः म्हणतो गर्वान, कारण मला सुद्धा आधी या विषयामध्ये बघायला गेलो 23 वर्ष झाले, 27 वर्ष डोंबिवलीत झाले, पण हे सर्व आपले विषय आहे. पण आमची एकच अपेक्षा असतो की जसं तुमच्या थ्रूनी कोणी आले बांधणीचे घ्यायला, तर आम्ही पर्सनली त्यांना 10% एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा देऊ. बरोबर. आणि काही काही आमची संस्कृती आहे, जशी गुजरातीची संस्कृती आहे, बरोबर. तर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे तुम्ही एवढी मेहनत घेता आणि तुम्ही एवढी काळजीने लोकांना दाखवायला येता, त्याच्यामुळे आम्ही पण तुमचा आभार मानतो की तुम्ही आले. असे प्रत्येक वेळी तुम्ही Thank येत you so राहा, much. आम्ही काहीतरी नवीन देत राहू, No. ज्याच्यामध्ये आपले तुमचे सर्वांचे बंधू बहीण जे आहे, ज्यांना बांधणी बद्दल इंटरेस्ट आहे, तर त्यांच्यापर्यंत त्यांची वस्तू पोहोचेल. व्हेरी गुड. खूप छान काम करताय तुम्ही. म्हणजे कच्छवरून आपल्यासाठी इथे डोंबिवलीत आणलेलं आहे त्यांनी, इकडची प्रथा इथे डोंबिवलीत घेऊन आलेले आहेत. आणि बघा आत्ताच्या पिढीसाठी बांधणीमध्ये त्यांनी असे इंडो वेस्टर्न ड्रेसेस पण बनवलेत. म्हणजे खूप चांगलं काम करतायत, ट्रेडिशन पण पुढे नेत आहेत आणि नव्या पिढीला खुश सुद्धा करतायत. तर खूप छान आहे आणि खूप छान माहिती दिली तुम्ही, त्याच्याबद्दल थँक्यू. चला आता खूप मोठा होतोय ब्लॉग, तुम्ही इथेच थांबते. तुम्हाला घ्यायचं असेल, इकडचं कलेक्शन आवडलं असेल तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा. आणि कच्ची बांधणी घर 13वाला. अच्छा, कच्ची बांधणी घर 13वाला. तर ॲड्रेस मी तुम्हाला प्रिंटेडमध्ये व्यवस्थित देईनच त्याच्यामध्ये. तर नक्की या, व्हिजिट द्या. आणि माझा रेफरन्स सांगितलात, माझा ब्लॉग बघून आलात म्हणून सांगितलं ना, तर तुम्हाला नक्की इथे चांगलं असं डिस्काउंट मिळणार आहे, हो की नाही? तर छानसं डिस्काउंटही मिळेल. चला, तर माझा आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते. तर मी हे सगळंच तुम्हाला इकडचं जवळपास मी कलेक्शन दाखवलेलं आहे. तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.